सगळ्यात सोपा नाश्ता जर कुठला असेल ना, तर तो म्हणजे हे घावन. कारण यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा अगदी वेळेवर जरी आपण ठरवलं ना, तर अगदी 5 ते 10 मिनिटात आपण हे घावणे आणि चटणी बनवू शकतो. तर आज आपण बनवतोय मस्त असे तांदळाच्या पिठाचे जाळीदार घावन आणि त्यासोबत खोबऱ्याची मस्त अशी तिखट चटणी. कारण बऱ्याचदा जेव्हा आपण घावन बनवतो ना, ते व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी पीठ कुठलं घ्यायचं किंवा किंवा बनवताना ना कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहे ना, ते मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच जरी हे घावन बनवले ना, तरीही परफेक्ट होणार आहे, कुठेही चुकणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. जर तुम्ही तांदळाचं पीठ घरी बनवून ठेवलं ना, तर त्यापासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ हे आपण बनवू शकतो. त्यातले त्यात हे घावणे सगळ्यात सोपे. आज आपण मस्त ही तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो. तर त्यासाठी आपल्याला पीठ कुठलं घ्यायचं आहे, कारण घावणे जे आहे ना, हे पूर्णपणे तांदळाच्या पिठावरतीच डिपेंड असतं. कारण आपण घावण्यांमध्ये वेगळं काहीही वापरत नाही. फक्त तांदळाचं पीठ वापरून हे घावणे बनवतो. त्यासाठी पीठ सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपल्याला इथे इंद्रायणी आणि आंबेमोर जे चिकट तांदूळ असतात ना, जे सुवासिक तांदूळ असतात ना, ते इथे स्किप करायचे आहे. ते आपल्याला इथे वापरायचे नाही. या व्यतिरिक्त तुम्ही घरात कुठलेही तांदूळ असू द्या, ते तुम्ही इथे घावण्यासाठी वापरू शकता. आता पाण्याचा सुद्धा मी अचूक तुम्हाला इथे अंदाज सांगणार आहे. 2 वाटी पीठ घेतलेलं होतं. त्यासाठी साधारणतः इथे सुरुवातीला 4 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर तांदळाचं पीठ घेतलं ना, त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे. थोडंसं कमी जास्त लागू शकतं. फक्त आपल्याला तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी वापरावं लागतं. आता इथे मी सुरुवातीला ना 3 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. एकजीव करून घेऊया. ह्या पिठामध्ये कुठेही गाठी गुठळ्या राहणार नाही, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे. अजून आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला मी फक्त 3च वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे. 1 वाटी मी पेंडिंग ठेवलेलं होतं. आता हे पीठ असंच तयार झालेलं आहे, त्यामुळे राहिलेली 1 वाटी पाणीसुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेऊया. यापूर्वी ना घावण्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा मला कमेंट आल्या होत्या, की आम्ही सेम तुमची रेसिपी फॉलो करून हे घावणं बनवले, तरीही व्यवस्थित झाली नाही, तर आमचं काय चुकलं? तर मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर हे पीठ आपलं असं तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे. जर वेळ नसेल तर लगेच बनवायला घेतले तरीही चालेल. घावनाचं पीठ जितकं छान भिजेल ना, तितके छान घावणे तयार होतात. आता हे पीठ मी भिजायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता यासोबत लागणारी मस्त अशी ओल्या खोबऱ्याची, ओल्या नारळाची आज आपण मस्त अशी तिखट चटणी यासोबत बनवूया. तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं नसेल तर सुकं घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. त्यामध्ये साधारणतः 2 चमच्या ज्या आपल्या भाजक्या डाळ्या असतात ना, त्यामध्ये घालायच्या आहे. सोबतच काही लसणाच्या कळ्या घातलेल्या आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चटणी किती तिखट किंवा कमी तिखट हवी आहे ना, त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. आल्याचा तुकडा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. साखर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल. सुरुवातीला ना पाणी न टाकताच असं फिरवून घ्यायचं आहे. असं फिरवल्याच्या नंतर ना यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, कधीही कोथिंबीर ना सगळे जिन्नस एकसोबत घालू नका. थोडंसं अगोदर सुरुवातीला खोबरं आणि जे काही जिन्नस आहे ते फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. काही कढीपत्त्याचे पाने आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहे आणि त्यानंतर पाणी टाकून मस्त अशी ही चटणी आपल्याला तयार करायची आहे. ही पहा आपली मस्त ही चटणी तयार झालेली आहे आणि ह्या चटणीला ना आपल्याला फोडणी वगैरे घालत बसण्याची सुद्धा गरज नाही. घावणांसोबत तर ही चटणी अशीच छान लागते विदाऊट फोडणीची. जर तुम्हाला फोडणी घालायचीच असेल तर तुम्ही यावरतून तेलाची फोडणी घालू शकता. चटणी आपली तयार झालेली आहे आणि पीठसुद्धा छान अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. आता भिजल्यानंतर ना पीठ तुम्हाला दाखवते, बऱ्यापैकी थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि घावण्यासाठी ना एवढं घट्ट पीठ लागत नाही. थोडंसं आपल्याला हे सरसरीत ठेवायचं आहे. तर आता यामध्ये ना मी साधारणतः पाव वाटी पाणी अजून टाकणार आहे. तर टोटल मी इथे 2 कप पिठासाठी बरोबर 4.25 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. फक्त इथे पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती कशी आहे ती एकदा बघून घ्या. कारण पूर्ण जे घावणं आहे ना, ह्या पिठावरती किंवा ह्या बॅटरवरती अवलंबून आहे. तर हे पहा, अशा पद्धतीचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि असंच पीठ तुम्हाला देखील बनवायचं आहे. यापेक्षा जास्त पातळ बनवू नका, नाहीतर घावणं व्यवस्थित येणार नाही, तव्याला चिकटतील किंवा घट्ट ठेवलं तर अगदीच भाकरीसारखे आपले हे घावणं तयार होतील. आता इथे मी नॉनस्टिकच पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तो तुम्ही इथे घेऊ शकता.
तर इथे मी नॉनस्टिक पॅनवरती हे घावणं बनवणार आहे. त्याला थोडंसं तेलाने आपल्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तेलाचं जे प्रमाण आहे ना, घावणं बनवताना जितकं कमी होईल ना, तितकं कमीत कमी करायचं आहे. कारण घावणांना ना तेलाची अजिबात जास्त आवश्यकता लागत नाही. फक्त आपल्याला हे जे घावणं आहे ना, चिकटू नये याकरता आपल्याला हलकंसं तेल लावायचं आहे आणि एकदा जर तेल लावलं ना, त्यानंतर 4 ते 5 घावणं तयार करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घावण टाकल्याच्यानंतर एक 30 ते 40 सेकंदासाठी झाकण ठेवायचं. झाकण काढल्याच्यानंतर अजिबात पलटवायची घाई करायची नाही. वरची बाजू पूर्णपणे कोरडी करायची आणि त्यानंतरच पलटवायचं. अगदी सहजरित्या हे घावणं निघतात आणि त्यानंतर आपल्याला हे असं जाळीदार भांड्यावरती ठेवायचं आहे. दुसरं जोपर्यंत घावण होत नाही ना, तोपर्यंत ते आपल्याला जाळीदार भांड्यावरतीच ठेवायचं आहे. घावणं बनवत असताना अजून एक महत्त्वाची टिप मला इथे सांगायची आहे. घावणाचा जो तवा आहे ना, सुरुवातीला गॅस मोठाही ठेवायचा, कडकडीत गरम करायचं, जेणेकरून घावणांना जाळी छान पडते. तर हे पहा तवा गरम करून घेतला. झाकण ठेवल्याच्या नंतर गॅस मध्यम करायचा आणि त्यानंतर वरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची. आता मी मगाशी जसं सांगितलं ना, रेडीमेड पिठाचे घावणं होता का? अजिबात होत नाही. कारण मी स्वतः अगोदर ट्राय करून बघितलं रेडीमेड पिठाचे खरोखर घावणं होतात का? तर अजिबात माझे व्यवस्थित झाले नाही. त्यानंतर म्हटलं पुन्हा एकदा घावणाचा व्हिडिओ बनवावं आणि तुमचे जे काही प्रश्न होते, कारण बऱ्याचशा मला कमेंट आल्या होत्या, की आम्ही सेम तुमच्या पद्धतीने घावणं बनवून बघितले, परंतु झाले नाही. तर आमचं काय चुकलं? तर रेडीमेड पीठ जर वापरणार असाल, तर ते अजिबात घावणांसाठी वापरू नका. भलेही तुम्ही घरी पीठ तयार करून त्याचे घावणं बनवा, त्याचे घावणं परफेक्टच होतात. घावणांसाठी ना शक्यतो जुना तांदूळ जर घेतला ना, त्याचे घावणं अप्रतिम होतात. जर जुना तांदूळ नसेल तर घरातला रोजच्या वापरातला तांदूळ जरी घेतला ना, फक्त तुम्ही इंद्रायणी आंबेमोहोर तांदूळ सोडून घरातला कुठलाही तांदूळ फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा, पंख्याखाली सुकवायचा आणि त्यानंतर गिरणीमधून दळून आणायचं. त्याची सुद्धा घावणं अप्रतिम होतात. फक्त तुम्ही रेडीमेड पीठ आणणार असाल ना, कारण मी स्वतः ट्राय केले त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगते, रेडीमेड पिठाची अजिबात व्यवस्थित घावणं होत नाही. घरी पीठ तयार करून केले ना, तर ते 100 नाही तर 200% परफेक्ट होणार आहे. घावणं इथे आपले तयार झालेले आहे. मस्त अशी चटणीही तयार झालेली आहे. बऱ्याचशा मी टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या नक्की वापरा आणि अशा पद्धतीचे घावणे तयार करा. 100 नव्हे तर 200% तुमचे सुद्धा घावणे तयार होणार आहे. इथे मी हे नॉनस्टिक पॅनवरती बनवलेले आहे. तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तो छान अगोदर वळसलेला असावा आणि त्यानंतरच हे घावणे तयार करायचे आहे. घावणे तयार करताना तवा जर व्यवस्थित नसेल तर त्याला घावणे चिकटतात. आपल्या चपातीच्या तव्यावरती घावणे अजिबात होत नाही. एकतर शक्यतो तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असावा किंवा बिडाचा तवा असावा. त्यावरतीच हे घावणे छान असे तयार होतात. मस्त हे घावणे मी तयार करून घेतलेले आहेत. अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवले ना, 24 तासापर्यंत हे घावणे असेच मऊ लुसलुशीत राहतात. ह्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतात. तर नक्की हे घावणे आणि चटणी ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला अजूनही काही शंका किंवा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला जरूर विचारा. तर मग कशी वाटली ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.